व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तेरवाड येथील लालनगर आणि गंगापूर या भागातील हे बेकायदेशीर दारू विक्री बंद करा। विद्यमान सरपंच। तेरवाड, लालनगर आणि गंगापूर या भागामध्ये सातत्याने बेकायदेशीर दारू विक्री चालू असते। त्यामुळे या बेकायदेशीर दारूमुळे तेरवाड गावातील अनेक तरुण मुले व्यसनाधीन होत चालली आहेत। याचेच अनुकरण करून लहान मुले देखील दारूच्या व्यसनाच्या आहारी होत चालली आहेत। त्यामुळे अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। अशी माहिती आज सरपंच हर्षवर्धन संतोष पुहेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। त्या म्हणाल्या की तेरवाड गावचे नाव खूप मोठं असून आमच्या गावातील अनेक मुले विविध स्पर्धा परीक्षा देऊन चांगल्या पदावरती काम करत आहेत। या गोष्टीचा तेरवाड गावचे सरपंच असल्यामुळे मला खूप अभिमान आहे। परंतु गावातील दुसरी बाजू पाहता लालनगर आणि गंगापूर या भागामध्ये बेकायदेशीर दारू सातत्याने विक्री चालू आहे। या बेकायदेशीर दारू विक्री संदर्भामध्ये तेरवाड ग्रामपंचायतमध्ये मी या बेकायदेशीर दारू विक्री बंद व्हावी यासाठी 26 जानेवारी 2024 रोजी ठराव पास केला आहे। याबाबतचे पत्र संबंधित खात्याला दिलेला आहे। तेरवाड गावचे संपूर्ण परिस्थिती पाहता लालनगर आणि गंगापूरमध्ये बेकायदेशीर दारू राजरोसपणे विक्री चालू आहे। संबंधित खात्याला पत्र देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे संबंधित खात्याने यावर त्वरित कारवाई करून लालनगर आणि गंगापूर या भागातील बेकायदेशीर दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी हर्षवर्धन संतोष पुहेकर यांनी दिली। नमस्कार, मी सौ हर्षवर्धन संतोष पुहेकर, सरपंच ग्रामपंचायत तेरवाड। गावचं नाव खूप मोठं आहे। आज आमच्या गावामध्ये अनेक मुलं विविध स्पर्धा परीक्षा देऊन चांगल्या हुद्द्यावरती काम करत आहेत। या गोष्टीचा तेरवाड ग्रामपंचायतीची सरपंच असल्यामुळे मला खूप अभिमान आहे। दुसऱ्या गोष्टीचा विचार करता मला खूप दुःख होत आहे। तेरवाड गावामध्ये लालनगर आणि गंगापूर या ठिकाणी अवैध दारू विक्री चालू आहे। या नात्याने 26 जानेवारी 2024 रोजी या अवैध दारू विक्री बंदी आणावी यासाठी मी ठराव पास केलेला आहे। सदरचे पत्र संबंधित खात्याला दिलेले आहे। संबंधित खात्याने यावरती कारवाई केली किंवा नाही हे काही माहित नाही, पण आज परिस्थिती पाहता सदर दारू विक्री ही लालनगर आणि गंगापूरमध्ये राजरोस चालू आहे। आज परिस्थिती बघायला गेलं तर अनेक मुलं दारूच्या आहारी जात आहेत, उघड्यावरती पडत आहे। तरुण मुली विधवा होत आहेत। नाधीन तरुणांचं अनुकरण लहान मुलं करत आहेत। दारू विक्रीमुळे तेरवाड गावचं नाव बदनाम होत आहे। मी या गावची जबाबदार नागरिक असल्यामुळे मला आज खूप दुःख वाटत आहे। अवैध दारू विक्री बंद व्हावी आणि त्वरित कारवाई करावी ही विनंती।